नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागचा भाग जो केला की 6,000 कोटी रुपयांची किमतीची जमीन जी 4,000 एकर आहे ती एका बनावट कंपनीच्या घशामध्ये घालण्याचा डाव आहे असा आरोप विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी केला लक्षवेधी सूचनेद्वारे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता आम्ही तसं होऊ देणार नाही आणि उपसमिती नेमू वगैरे वगैरे अशी ती सरकारी छाप असं उत्तर दिलेलं आहे. आता हे विधानसभेत घडतंय. आता प्रत्यक्ष अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरला काय घडतंय नेमकं, 9 गावातले लोक परवा आंदोलन करणार आहेत. आणि आपण मागच्या भागामध्ये व्यवस्थितपणे सुरेश टाके पाटील यांच्याकडून अनेक गोष्टी समजावून घेतलेल्या आहेत. आता या दुसऱ्या भागामध्ये सुरेश टाके पाटील आपल्याला बरीचशी माहिती देणार आहे. तेव्हा दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आणि इतरांना देखील ही माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ शेअर करावा. तर सुरेश टाके पाटील, बोला आता तुम्ही. याच्यामध्ये 4,000 एकर जमिनीची किंमत जी माननीय विरोधी पक्षनेते महोदयांनी सांगितलेली आहे ती 6,000 कोटी रुपये ही अतिरंजित आहे. या भागामध्ये एवढ्या जमिनीची किंमत नाही हे सगळ्यात अगोदर सांगतो. हा कदाचित याला जास्त महत्व मिळावं म्हणून केला असावं, हरकत नाही. आणि माननीय महसूल मंत्री महोदय जे म्हटले की आम्ही उपसमिती नेमू, सदरची उपसमिती नेमलेली आहे. ती 23 जानेवारी 2026 लाच नेमली आणि त्याचे अध्यक्ष स्वतः महसूल मंत्री महोदय आहे. उद्योग मंत्री उदय सामंत साहेब सुद्धा त्याचे सदस्य आहेत आणि पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री महोदया या सुद्धा याच्यामध्ये आहेत. अशी सदस्यीय समिती ही नेमलेली आहे. आता याच्यामध्ये ही जी जमीन आहे, ह्या जमिनीचा आमचा लढा असा आहे की आमच्याकडनं इंग्रजांनी ही फसवून घेतलेली आहे. तत्कालीन शेतकऱ्याच्या अज्ञानाचा गैरफायदा तसेच सत्तेचा दुरुपयोग करून इंग्रजांनी ही जमीन घेतलेली आहे. ही जमीन आकारी पडित नाही, तसेच अधिग्रहित केलेली नाही, तसा त्यांनी फक्त तो फार्स केलेला आहे. ही जमीन त्यांनी घेतली त्यांच्या मालकीच्या साखर कारखान्यासाठी. त्या कारखान्याचे जे संस्थापक होते त्यांचं नाव होतं फ्रँक हॅरिसन. ते एक ब्रिटिश गृहस्थ होते. त्यावेळेस झालं काय होतं थोडक्यात मी सांगतो की आपल्याकडे जी साखर होती नव्हती असा भाग नव्हता, पण ही पांढरी शुभ्र स्फटिकासारखी ही जी साखर होती म्हणजे सल्फर वापरलेली, ही साखरेची तंत्रज्ञान जे आहे युरोपामध्ये जर्मनीने प्रथम आणलं. आणि तत्कालीन साखर कारखाने जर महाराष्ट्रातले बघितले, मग त्यातला हरेगावचा असो, सोमय्यांचे कारखाने असो, इतर कारखाने असो, म्हणजे सहकारातला पहिला कारखाना विखे पाटलांचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी, धनंजयराव गाडगीळ साहेबांनी काढलेला पहिला कारखाना ही सगळी मशिनरी जर्मन मेक होती. इव्हन श्रीरामपूरचा दुसरा अशोक सहकारी साखर कारखाना, आमचा कारखाना, हा कारखाना सुद्धा जर्मन बनावटीचाच होता. त्यावेळेला मशिनरी ही जर्मनीतून येत होती आणि हे सगळे कारखाने त्यावेळेला युरोपमध्ये की अशी पांढरी शुभ्र साखर खाण्याची क्रेज तयार झाली होती आणि त्याला मोठं मार्केट होतं. म्हणून इंग्रजांनी ह्या भागामध्ये कारखाना काढला. आता त्यातही गंमत आहे बघा, इंग्रजांनी साखर कारखाना काढायचो ऊस पिकवण्यासाठी 12माही पाणी पाहिजे. मग त्यावेळेला इंग्रजांनी 3 धरणं बांधली होती. त्यातलं पहिलं धरण जे आणलं होतं दारणा, गोदावरीची उपनदी जी आहे त्या दारणा नदीवर घोटीजवळ त्यांनी धरण बांधलं आणि घोटी जिल्हा नाशिक तिथे जे धरण बांधलं, परंतु त्यांनी तिथे कारखाना काढला नाही, कारण तिथं त्यांना फसवणूक करता येणार नव्हती. कारण नाशिक ही दक्षिण काशी मानली जाते, पंडितांची भूमी मानली जाते, तिथला समाज त्या प्रमाणामध्ये जागरूक होता, त्यामुळं त्यांना फसवता येणार नाही म्हणून त्यांनी त्या भागामध्ये साखर कारखाना काढला नाही दारण्याच्या पाण्यावर. त्याच वेळेला दुसरा एक धरण चालू झालं होतं, ते म्हणजे नीरा नदीवरचं भाटघर धरण. हे भाटघर धरण आपल्या वाईजवळ आहे, महाबळेश्वर वाईजवळ. तर त्या धरणावर त्यावेळेला एका बाजूने सातारा आणि दुसऱ्या बाजूने पुणे हे 2 मोठी शहरं होती आणि सातारा ही भारताची राजधानी होती एकेकाळी. तिथलाही समाज त्या प्रमाणामध्ये जागरूक होता
आणि पुण्याचं विचारलंच नको, पुण्याचं विद्येचं माहेरघर झालेलंच होतं. 1885 तर फर्ग्युसन सारखं महाविद्यालय झालेलं होतं. इतरही कमी शाळा वगैरे झाल्या, हायस्कूल झालेले होते. त्यामुळं तिथंही फसवणूक करता येणं शक्य नव्हतं. त्या तुलनेमध्ये आमचा जो परिसर होता हा निजामशाहीच्या सीमेवर होता आणि नेवासा, श्रीरामपूर 2 तालुक्याचे, हे तालुक्याच्या नंतर गोदावरीच्या पलीकडे निजामशाहीची हद्द चालू होती, जे गोदावरी हीच हद्द होती. आणि त्यामुळं हा भागामध्ये शिक्षण वगैरे नव्हतं आणि त्यामुळे ह्या भागातल्या लोकांना फसवणं सहज शक्य होईल. तसेच इथे होल्डिंग जास्त होती, जमिनी जास्त होत्या. आणि माझं गाव जे होतं त्या काळामध्ये हे 7,500 एकराचं मोठं गाव होतं. तर माझ्या पूर्वजांनी जे सांगितलं त्यानुसार, कारण माझ्या घरामध्ये वंश परंपरागत या गावची पाटीलकी माझ्या आजोबापर्यंत होती 1963 पर्यंत. त्यामुळं आजोबा हे माझे जवळचे मित्र, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मला आजही लक्षात आहेत. असो, तर ही जी जमीन आहे त्यांनी या पद्धतीने, मी सांगितल्या पद्धतीने त्यांनी फसवून घेतली. फसवून घेतल्यानंतर 30 वर्षांनी जमीन जाणार आहे. आमच्या ताके कुळामध्ये एका घरामध्ये वाटप झालं. तर एका भावाने काय केलं की चांगली मोठी जमीन स्वतःकडे घेतली आणि छोटी जमीन, एक छोटं तुकडं दुसऱ्या भावाला दिलं आणि त्याला सांगितलं की ती सुटलेली जमीन तुला घेऊन टाक. आणि तो बिचारा 100 वर्ष झाले त्याचे वारस वाट पाहत होते, जमीन सुटेल सुटेल सुटेल. म्हणजे अशा प्रकारचे हे जे सामाजिक वाद, घरगुती वाद पण त्यातून तयार झाले आणि बरेच लोक त्या दृष्टिकोनातून वाट बघत होते जमीन सुटण्याची. परंतु 47 साली स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मागाशी बोललो, गोरे गेले काळे आले आणि काळ्यांनी ही जमीन दिली नाही. त्याच्यानंतर आंदोलन होत गेले. शेवटी वैतागून शेतकरी न्यायालयात गेले. न्यायालयाचा निर्णय मी तुम्हाला सांगितला पहिल्या भागामध्ये. आता त्याच्यानंतर शेतकरी वाट बघत होते, ही जमीन आम्हाला मिळेल, आम्हाला जमीन मिळेल, परंतु ही अद्याप मिळालेली नाही. आम्ही वाट बघत होतो, परंतु ज्यावेळेला लँड माफिया याच्यामध्ये घुसलेत, त्यांचं लक्ष यायला लागलं ही कोणत्या मंत्र्याची कंपनी आहे, महाराष्ट्रातला कुठला मंत्री आहे, याबद्दल आम्ही आज विज्ञ आहोत. पण याचा अर्थ आम्ही जसं सरळ घेतलेला आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रातील लँड माफियांचं लक्ष या जमिनीकडे आता गेलेलं आहे. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त सतर्क झालेलो आहोत, सावध झालेलो आहोत आणि त्यातून उद्याचं आंदोलन, परवाचं आंदोलन होत आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी जर सांगायच्या ठरल्या तर ह्या बेलापूर कंपनीचा इतिहास सांगितला तोही अतिशय रंजक आहे. ही कंपनी, या कंपनीतून तयार होणारी साखर डायरेक्ट रेल्वे वॅगन मध्ये भरली जात असे आणि ती साखर मुंबईच्या बंदरातून ही युरोपात जात होती, लंडनला जात होती, त्या लंडनच्या लॉर्ड्स मंडळींसाठी. अशा पद्धतीने हा 1250 टनी कारखाना होता आणि ह्या कारखाना हा आशिया खंडातला मोठा साखर कारखाना होता पहिला. काय त्यामुळं याचं महत्व अनन्य साधारण होतं. हे बघून मग बरेच साखर उद्योजक तयार झाले. त्यातले आमच्या श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे गावातील के जे सोमय्या, करमशीबाई जेठाबाई सोमय्या आहेत, त्यांनी 2 कारखाने गोदावरी काठी काढले. एक संवत्सर काडेगावला एक काढला आणि दुसरा एक शिर्डीजवळ सावळीवीर गाव आहे तिथे एक कारखाना, लक्ष्मीवाडी साखरवाडी. आता त्या 2 कारखाने झाले. हा कारखाना ज्यावेळेला भारत सोडून गेले तर इंग्रजांनी हा कारखाना पारशी मॅनेजमेंटकडे दिला. महाराष्ट्रातील किंवा भारतातील किंवा आशियातील सगळ्यात मोठे जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यातलं शापूरजी पालुंजी हे नाव मोठं आहे. त्या शापूरजी, एक सेकंद. ह्या मोठ्या बांधकाम या शापूरजी पालनजी या मोठ्या व्यावसायिकाने कडे हा कारखाना आला. आणि शापूरजी पालनजी म्हणजे मध्यंतरी टाटा कंपनीचे जे चेअरमन झाले होते सायरस मिस्त्री, त्यांचे आजोबा शापूरजी पालन. आणि ते शापूरजी पालनजी इथेच राहायचे हरेगावला. त्यांनी खूप सुंदर बंगला बांधला होता. तर त्यावेळेला गंगापूर कारखाना विक्रीला निघाला. आता तो विक्रीला कसा निघाला याच्या पाठीमागे एक छोटीशी हिस्ट्री आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेला भारत चीन युद्ध चालू झालं होतं 1960च्या दरम्यान, त्या युद्धामध्ये भारत ज्या वेळेला, भारताची पिछेहाट होते, भारत हारतोय, हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला
गंगापूरचे दूध कंपनी नंदलालजी दूतांनी त्यांच्याकडे असलेलं 500 किलो सोनं चांदी काही जड जवाहीर 500 किलो धन हे महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे यशवंतरावजी चव्हाण साहेबांकडे दिलं आणि माझा देश जर युद्धामध्ये हरतो आहे तर मी हे धन ठेवून काय करू, ही युद्धाच्या कामी वापरा असं देऊन ते धन भारत सरकारला दिलं. साहजिकच नंदलालजी दूतांच्या विषयी आपल्या यशवंतरावजींच्या मनामध्ये एक आदर तयार झाला आणि त्याच्यानंतर 1 वर्षभरामध्ये यशवंतरावजी नेहरू पंतप्रधान महोदयांच्या सांगण्यावरून भारताचे संरक्षण मंत्री झाले. तर ते हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला वगैरे आपल्याला आठवत असेल. तर त्यावेळेला ते संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका कारखान्यावर ठेवला गेला होता आणि त्या कारखान्यामध्ये त्यांचा सत्कार इतका मोठा ठेवला गेला, त्याच्यामध्ये चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या वाट्या चमचे वगैरे असा जो थाट होता त्या जेवणाचा, तर ते जेवण त्यांना आवडलं नाही. कारण यशवंतरावजी कसे होते ते मला असं वाटतं की ते खरे जे समाजासाठी जगलेले काय आणि सामाजिक व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या आता मध्ये नाना पाटेकरांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हटले की यशवंतरावजी वारले त्यांच्या खात्यावर 25,000 रुपये पण नव्हते काय. तर ते जे वाक्य सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अहो हे एका हे पत्रकारात वाक्य जे आहे ते यशवंतराव चव्हाणांच्या संबंधातलं तुम्ही जे आता सांगितलंय हे आजच्या सगळ्या विधानसभेत जे बसलेत विधान परिषदेमध्ये इकडं तिकडं सगळीकडं विरोधी बाकावर सत्ताधारी बाकांवर त्या सगळ्यांनी ऐकलं पाहिजे खरं तर. हो याचे हो निवडणूक ऐकलेलं आहे. संपत्ती विवरण बघा काय काय ते तर ते अधिकृत आहे, त्याच्यापेक्षा काय हे हो काही हो महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. बोला बोला. अगदी बरोबर. तर ते यशवंतरावांनी फक्त एक बंगला बांधला होता वेलुताईच्या आग्रहाखातर. यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना यशवंतरावांचं घर हे मातीचं सारवलेलं घर होतं. हे असं असतानाही त्यांनी एक वेलुताईच्या आग्रहाखातर एक बंगला बांधला, तेवढीच काय त्यांची ती प्रॉपर्टी. तर ते खरे समाजवादी होते. मग त्यांना असं वाटलं की साखर कारखानदारीमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थसंचय होतो आहे, मोठ्या प्रमाणात नफा होतो आहे, म्हणून त्यांनी या नफ्याचं प्रमाण कमी करून सहकारी साखर कारखान्याला उत्तेजन मिळावं म्हणून त्यांनी यांच्यावर बंधनं आणण्यासाठी सिलिंग कायदा आणून यांच्याकडच्या अतिरिक्त जमिनी काढून घेतल्या आणि त्या जमिनी काढून घेतल्यामुळे ही जी जमीन आहे ही जमीन सरकार जमा झाली आणि त्याच्यावर ही बेलापूर कंपनीची किंवा इतर कारखान्यांच्या जवळपास 85,000 एकर जमीन महाराष्ट्रामध्ये विविध कारखान्यांची काढून घेऊन त्याचं शेती महामंडळ झालेलं होतं. ते यशवंतरावांनी केलं होतं. आता याच्यामध्ये आणखी एक थोडंसं पुढे सांगायचं म्हटल्यानंतर, परंतु हे करताना हा निर्णय घेताना यशवंतरावांनी दूध साहेबांच्या कानात सांगितलं की मी असं असं करतोय, असा कायदा आणतो, तुमची प्रॉपर्टी तुम्ही डिस्पोज करा. मग त्यांनी तो गंगापूरचा कारखाना विकायला काढला आणि तो मग गंगापूरचा कारखाना विकायला निघाल्यानंतर शापूरजी पालनजींना वाटलं की आपले 2 कारखाने होतील, मध्ये फक्त 25 किलोमीटर जायकवाडी धरण नव्हतं, आपण इथून सरळ रस्ता करू आणि एक नदीवर पूल टाकू आणि ते 2 कारखाने आपल्याला बघता येतील. त्यांनी लगेच तो कारखाना विकत घेतला. त्याच्यानंतर कायदा आला. हरेगावची 11,000 एकर खंडाची 7.5 आपला आकाडी पडीची 7,500 एकर जी सध्या वादग्रस्त आहे, 7,334 एकर उर्वरित जमीन ही जी खंडाची होती ती आणि गंगापूरची दुधाची 3,000 एकर जमीन अशी 14,000 एकर जमीन शासनाकडे गेली. तो तोटा झाला त्यांना. मग ते कोर्टात गेले. कोर्टाचा आदेश येता येता सुप्रीम कोर्टाचा 1980 साल उजाडलं आणि त्यावेळेला हरेगावकडे असलेले जे रेल्वे तो कारखान्याच्या हरेगावच्या विरोधात निकाल गेला. मग ते जे कारखान्यामध्ये ऊस वाहतुकीसाठी जे लाडसं होते छोटी रेल्वे जी आपण बऱ्याचदा बघतो टीव्हीवर वगैरे, तर ती त्यांनी विकली, काढून घेतली आणि ती विकली. त्याला ट्रॉली लाईन म्हणायची. ती ट्रॉली लाईन विकली आणि त्याचे रोड वगैरे सगळं आणि दूतांना ते पैसे, त्यातून ते पैसे गुंतून दूतांनी व्हिडिओकॉन काढला. हा थोडा वेगळा अवांतर विषय घेतला परंतु रंजक आहे. तर त्यावेळेला हेतू चांगला होता यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा की सहकारला उत्तेजन मिळावं. पण आता सहकार कसं आहे ते मी सांगायला नको, तो वेगळा चर्चेचा विषय आहे. आता याच्यामध्ये ह्या जमिनीचा वाद, ही आकारी पडीत जमीन जी आहे ती
मूळ मालक आम्ही, आमची कुठलीही कन्सेंट न घेता, आमची कुठलीही परवानगी न घेता ही जमीन जशीची तशी महाराष्ट्र शासनाची झाली आणि शासनाची झाल्यानंतर कंपनीकडून शासनाकडे गेली. आम्ही तिची वाट बघत होतो, आता मिळेल नंतर मिळेल, परंतु जमीन अद्याप मिळालेली नाही. काळ्या गोऱ्यांपेक्षा काळे वाईट निघालेत असं म्हणायला हरकत नाही, कारण गोऱ्यांनी फक्त 30 वर्ष जमीन सांभाळली, परंतु त्याच्यानंतर 70-75 वर्षी ही काळ्यांच्या ताब्यात आहे आणि काळे आजही न्याय करत नाही. माननीय न्यायालयाने दिलेल्या न्यायाचा सुद्धा ते अवमान करत आहे असा माझा आरोप आहे. कारण न्यायालयाने 60 दिवसामध्ये प्रक्रिया चालू करायला सांगितली होती जमीन वाटपाची, ती अद्याप झालेली नाही, अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही. माननीय राज्यपाल महोदयांच्या सही वाचून आणलेला आहे. आता राज्यपालांना एक सही करायला काय अडचण आहे, हा एक प्रश्न मोठा आहे. तर हे सगळं अशा पद्धतीने घडतात. तर ही जी जमीन आहे, ह्या जमिनीमध्ये ही जमीन अतिशय सुपीक आहे. भंडारदरा धरणाचा पूर्ण पाण्याखाली जमीन आहे, लाभ क्षेत्रामधली जमीन आहे आणि किंबहुना भंडारदरा धरण ह्या जमिनीचं किंवा ह्या कारखान्यासाठी बांधलं असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण भंडारदरा धरणाची जी सुरुवात आणि म्हणजे धरण सुरू झालं, धरण ज्या वर्षी 1926 ला पूर्ण झालं आणि 1926 ला हरेगाव कारखान्याचं पहिला सीझन झाला. म्हणजे हा योगायोग तर निश्चित नाहीये. कारण तर ती अशी परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये असे जसं लगान पिक्चर आला होता ना आमिर खानचा, तर त्या लगान पिक्चर मध्ये इंग्रजांच्या धोरणाविषयीच्या संदर्भामध्ये तर त्यापेक्षाही सुंदर सिनेमा याच्यावर तयार होऊ शकतो अशी हे परिस्थिती आहे. आकारी पडीत जे म्हणताय तुम्ही काय, हा म्हणजे ते तो शब्दाचा अर्थ सांगा जरा दर्शकांना, की आकारी म्हणजे काय. हा तो त्याच्याहून ते लगांचं आकारी जरा तुम्ही उदाहरण फिट बसेल ते. हा हा आकारी पडीत म्हणजे ज्या जमिनीवरचा आकार शेतकऱ्यांनी सरकारला भरलेला नाही किंवा कसवलेली नाही, पडीत ठेवली, ती पिकवली नाही आणि त्याचा पिकलं तरच सरकारला जाईल ना, तर सरकारला आकार भरला नाही, अशी अशी हजारो लाखो एकर जमीन महाराष्ट्र ताब्यात घेतलेली. आणि ही जमीन आकारी पडीत नव्हती हे मागा सांगितलं, कारण त्याचे मागील 5 वर्षाचे कडईपत्र आम्ही बघितले. म्हणजे 7/12 येण्याच्या अगोदरचा क.ड.ई. पत्र असं त्याचा उल्लेख होता. ते कडईपत्र आम्ही बघितलं, त्याच्यामध्ये पिकांचा गोषवारा, कुठली पिकं केली, काय पिकं केली याची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ते मी तुम्हाला पाहिजे असेल तर दाखवू शकतो. माझ्याकडे ते सगळा डेटा आहे आणि आम्ही तो न्यायालयातही मांडलेला आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी बघा, आता सरकारने ज्या वेळेला गॅझेट डिक्लेअर केलं, मागाच्या पहिल्या भागामध्ये मी जे बोललो की 1 ऑगस्ट 1908 रोजी गॅझेट जे डिक्लेअर केलं, ते गॅझेट माझ्या उंदेर गावचे 408 सर्वचे सर्व नंबर हे त्यांनी अधिकृत दाखवले. परंतु प्रत्यक्षात 202च सर्वे नंबर घेतले गेले आणि बाकीचे सगळे सर्वे नंबर हे आमच्याकडे आजही आहे. मग आमच्याकडे ते कसे, हा प्रश्न मी सरकारला मला ज्यावेळेस सरकारने पत्र दिलं ही जमीन अधिग्रहित असल्यामुळे आम्हाला देता येणार नाही, मग ते अधिग्रहित जे गॅझेट आहे त्याचा मी संपूर्ण शिरफाड केली आणि त्यावेळेला सरकारला विचारलं. शिरसगाव गाव आहे, त्या शिरसगावामध्ये संपूर्ण गाव अधिग्रहित केलेलं आहे, परंतु एक 19 एकर फक्त जमीन घेतलेली आहे, बाकी जमीन गावाकडे आजही आहे. गोंधवणी गाव आहे, ते संपूर्ण गोंधवणी गाव अधिग्रहित दाखवलं, पण त्या गोंधवणी जमीन घेतलेली नाही. तसंच आमच्याकडे खानापूर नावाचं गाव आहे, माननीय रामराव अधिक गोविंदराव अधिक साहेबांचं गाव, त्यांच्याही वडिलांची जमीन गेलेली आहे. तर ते गावाचं उल्लेख गॅझेटमध्ये नाही, परंतु 278 एकर जमीन त्या गावाचं अधिग्रहण झालेलं आहे. म्हणजे हा सगळा ब्रिटिशांनी केलेला त्यावेळेचा हा डाव होता. त्यांना पूर्ण त्या कंपनीला फ्री हँड दिलेला होता, तुम्हाला पाहिजे ती जमीन घ्या आणि ती ह्या 9 गावामध्ये जमीन मग त्यांना गोंधवणी सोयीचं वाटलं नाही, कारण गोंधवणीचं शिवार हा बराचसा बर्डी आहे, मुरमाड जमीन आहे गोंधवणीची. म्हणून त्यांनी खानापूर त्यावेळेला गोदावरी काठचं एक काळभोर जमिनीचं गाव होतं, म्हणून त्यांनी गोंधवणी सोडून दिलं आणि खानापूर घेतलं. असा म्हणजे त्यांना जी ऊस शेतीसाठी चांगली जमीन, काळी भोर जमीन हवी होती ती त्या कंपनीने घेतली. ही पूर्णपणे फसवणूक आहे, इंग्रजांनी केलेली फसवणूक आहे.
आज अमृतकाल 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 फार जण बोलले गेले, या अमृतकालातही आम्हाला न्याय मिळालेला नाही. तर ही आता जर लँड माफिया घुसल्यानंतर आमच्या मनामध्ये आता अतिशय मोठं आंदोलन, तीव्र आंदोलन करण्याची आमची भावना आहे आणि पाहिजे तसं आंदोलन आम्ही करण्याच्या मानसिकतेत सगळे शेतकरी आम्ही तयार झालेलो आहोत. त्याचाच परिपाक म्हणून अजितराव काळे यांनी मागणी केल्यानुसार, त्यांनी दिलेल्या अहवालानुसार मागच्या शनिवारी खूप मोठा मेळावा झाला आणि त्याच्याही पेक्षा मोठं हे आत्मक्लेश आंदोलन येत्या 20 तारखेला होऊ घातलेलं आहे. अशी या आंदोलनाची परिस्थिती आहे. चला, आपली आता वेळही संपलेली आहे. आता बघा, तुम्ही अतिशय म्हणजे सगळे जुने नवे संदर्भ आहेत, ब्रिटिशकालीन सरकार, आत्ताचं सरकार, सगळं आणि कसं हे सगळं झालेलं आहे हे सांगितलं. ते सांगत असताना अतिशय विदारक जी परिस्थिती आहे, म्हणजे एक वेळ ब्रिटिश असते तर न्याय मिळाला असता असं वाटायला लागलेलं आहे. मग ज्या हो. लोकनेते यशवंतरावजी चव्हाण यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न त्यांच्या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने, जसं शेती महामंडळाची निर्मिती त्यांनी केली वगैरे, उद्योजकांना कसं प्रवृत्त केलं. बोला बोला, काही बोलायचं आहे? त्यामध्ये एक मुद्दा सांगायचा राहिला. हा 1929च्या दरम्यान हा टिळकांच्या केसरीमध्ये हा या कारखान्याने जमीन कशी ताब्यात घेतली, हा कारखान्याला सरकार कसं सहकार्य करतंय, या कारखान्याला कशी मदत करतं, याच्या संदर्भात लेख आहे. तो लेख मी तुम्हाला पाठवतो. वा. टिळकांच्या केसरीमध्ये आहे, 1929चा लेख. नाही बघा आता, लोकमान्य टिळकांची पत्रकारिता आणि त्या काळातली पत्रकारिता म्हणजे सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, असं त्यांनी आज देखील विचारलं असतं खरं तर. हो, आता नक्की बघा, विचारलं. यशवंतरावजी चव्हाण यांचं तुम्ही सांगितलं की ते मुख्यमंत्री असताना त्यांचं घर जे आहे ते सारवलेलं घर होतं. मग वेणूताईंनी आग्रह धरल्यानंतर त्यांनी कसा बसा एक बंगला बांधला आणि त्यांचा बँक बॅलन्स किती होता हे सगळं माहिती आहे. तो काहीतरी अगदी शेकड्यांनी हजाराचा असा होता. त्या तुलनेमध्ये आमचं बघा, आता सध्याचे जे आहेत, जसं मी मगाशी जरा कडक शब्दामध्ये बोललो, आता आत्ताचे जे विद्यमान महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्याच मंत्र्यांनी एक आरोप केला होता एक महिनाभरापूर्वी. काय आरोप केला होता माहिती आहे? आता त्या मंत्र्याचं नावही सांगतो, गणेश नाईक, वनमंत्री. ते असं म्हटले की वन खात्याची जी ठाणे घोडबंदर कुठले त्या भागामध्ये जी वनजमीन आहे 10 एकर, ती अशीच खाजगी उद्योजकांना विकण्याचा निर्णय या बावनकुळे यांनी घेतला होता. आणि मग ते गणेश नाईकांनी सांगितलं, महसूल मंत्री महोदय, मी वनमंत्री आहे आणि तुम्ही हे जे काही आदेश दिलेला आहे त्याचा जरा पुनर्विचार करा. मग ते म्हणले, अरे हे मला माहितीच नाही, ही वन खात्याची जमीन होती. हे कोण म्हणतंय? महसूल मंत्री म्हणतोय. आता मला सांगा, अहो जमिनीचा 1 फुटाचा तुकडा तरी कागदपत्र, त्याची काय हिस्ट्री आहे, लँड हिस्ट्री, काय किंमत आहे, रेडी रेकनर काय म्हणतोय, कोणाची जमीन आहे, हे न बघता निर्णय होऊ शकतो का मला सांगा. नाही नाही ते नाही. झाले असं होत आहे. फरक, हा फरक राष्ट्रप्रथम सांगण्यासाठी. हा राष्ट्रप्रथम जे म्हणतात, हा राष्ट्रप्रथम का राष्ट्राची जमीन प्रथम, हा ही शंका आलेली आहे. भारत माता की जय. ठीक आहे, भारत माता जाऊ द्या. तर आता हे असं सगळं चाललेलं आहे आणि नाही कुणी सिनेमा काढला तर आपण काढू आता ताके पाटील लगान सारखा. आता आपल्या मदतीला एआय ही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, आपणच काढू तो सिनेमा. बरं का? आजच डिक्लेअर करून टाकतो दर्शकांना की आम्ही ताके पाटील, आम्ही हा सिनेमा काढणार आहे. काय म्हणजे गंमत नाहीये, म्हणजे हे आलं पाहिजे जरा वेगवेगळ्या पुढच्या पिढ्यांना सगळं कळालं पाहिजे हे खरं तर. राईट. तर आता जाऊ द्या, आता समारोप करतोय मी. आता हे ओके. 4,000 एकर जमीन आहे, त्याची 6,000 कोटी रुपये किंमत आहे. ती अवाजवी, त्याचे राजकीय, विजय वडेट्टीवार बोलले आपले राजकीय त्यांनी भार उडवायचं म्हणून, पण निदान काहीतरी त्याची किंमत आहेच आहे ना. हो, बरं ती आहे. किंमत किती का असे ना, बरं ती ज्यांची जमीन आहे ते ते रस्त्यावर उतरून आत्मक्लेश करायला लागलेले आहेत. सरकार कधी आत्मक्लेश करणार हाच प्रश्न आहे.
आणि यंत्रणा यंत्रणा यंत्रणा, पुन्हा एक उपसमिती, पुन्हा निर्णय, पुन्हा न्यायालय म्हणतंय 60 दिवसात सोडवा, पण आम्हाला सोडवायचा नाही. मग तो अशा सगळ्या मंत्री उपसमितीने खरं पहिल्यांदा हा शोध घेतला पाहिजे. ती R2Z कुठली कंपनी आहे, त्या कंपनी कुणाची आहे, ती तो कोण सेल्समन, बेटार. दुसरा कोण पार्टनर अलकर आहे काय, तो ते कुणाचे लोक आहेत, आणि ते बनावट कंपनी कशी आहे, कशी फायद्यात आली, आणि काय सगळं चाललेलं आहे. त्याच्या मागे जो मंत्री आहे त्या मंत्र्याचा बुरका, त्याचं नाव कधीतरी आलं पाहिजे महाराष्ट्रासमोर. आणि आत्मक्लेश आंदोलन कराल तर त्याच्यामध्ये ही एक मागणी करा, तो कोण मंत्री आहे काय, हे यांनी हे एक उद्योग केलेला आहे. बरं, त्यांनी पुढे यावं आणि सांगावं काय की ही कंपनी हे असं सगळं जे चाललं होतं, त्यांनी याचं दोषारोप पत्र हे उपसमिती करतील, निर्णय घेतील, पुन्हा काहीतरी कोर्टबाजी, पुन्हा काहीतरी हे असं ते सगळं चाललं जाईल. आणि मग कसं आहे की सगळे नाम निराळे राहतील, हे चालूच राहणार आहे. त्यामुळं आमच्या सारख्या पत्रकारांचं हे काम आहे की असे मुद्दे लावून धरणे, आणि त्यामुळं आम्ही तो मुद्दा लावून धरलेला आहे. आणि माझी दर्शकांना विनंती आहे की चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. तर खूप खूप धन्यवाद सुरेश ताके पाटील. आणि अशीच ठोस माहिती अगदी निर्भीडपणे लोकांना सांगावी एक अभ्यासक म्हणून, अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.